या कार्यक्रमाची सुरुवात आपण करणार आहोत. नागपूरचे कवी ज्ञानेश्वर बाकुडकर यांच्या एका गाण्यानं आणि प्रेक्षक हो हे गाणं आपल्यासमोर सादर करणार आहेत. काही आत्महत्याग्रस्त घरांमधली मुलं आहेत ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, त्यांची ही कच्ची बच्ची आहेत आणि त्यांच्याहून अधिक चांगलं हे आमच्या शेतकरी राजाला कोणीच सांगू शकणार नाही की कृपया तुम्ही खचून जाऊ नका. संकटात मदतीला धावून जाणं ही आपली संस्कृती आहे. हा बळीराजा संकटात सापडलेला असताना त्यासाठी दुष्काळावर मात, कुटुंबानं साथ ही मोहीम आम्ही राबवली. झी मीडियाचंच इंग्रजी वृत्तपत्र असलेल्या DNAनं देखील अडॉप्ट फार्मर फॅमिली या नावानं ही मोहीम चालवली. या अभियानाला झी 24 तासच्या प्रेक्षकांनी आणि DNAच्या वाचकांनी सढळ हातानं मदत केली आहे. भरभरून ही मदत आली आहे. झी 24 तासच्या सर्व प्रेक्षकांचे आणि DNAच्या वाचकांचे आम्ही आभारी आहोतच. या दोन्ही कार्यालयात मदतीचा अक्षरशः पाऊस पडला. आज
या मदतीचे धनादेश या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देण्याचा कार्यक्रम इथं पार पडतोय। या कार्यक्रमामध्ये याहून अधिक चांगली सुरुवात ही होऊच शकत नव्हती। आपण खचून जाऊ नये, आपण कष्टानं नेटानं उभा केलेला हा सगळा संसार सोडून जाऊ नये ही आर्त साद या चिमुकल्यांनी घातली आणि आमच्या माध्यमातून जिथं जिथं मराठी माणूस आहे तिथं तिथं हा कार्यक्रम पोहोचणार आहे। आणि यानंतर मी विनंती करतो झी24 तासचे आणि DNAचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांना त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। हा क्षण आमच्या आयुष्यात आला, हा कार्यक्रम मी करतोय याचं वैषम्य आहे आणि तितकाच कर्तव्यपूर्तीचा एक अभिमान देखील आहे। अशी संकटं येतात याबद्दल खंत बाळगायची, का अशी परिस्थिती निर्माण का झाली याबद्दल राजकारण्यांवर कोरडे ओढायचे, त्याबद्दल त्यांना जबाबदार धरायचं, हे काम आम्ही रोज रोखठोक या कार्यक्रमातून करत असतो। परंतु परिस्थिती इतकी गंभीर की ज्याला आपण दीर्घकालीन योजना म्हणतो, ती दीर्घकालीन योजनेची चर्चा होत राहील, दीर्घकालीन आणि मध्यम पल्ल्याच्या योजना येत राहतील, परंतु आजची चूल कशी पेटवायची, आजची तहान कशी भागवायची, आजची पोटातली आग कशी विझवायची असा जेव्हा सवाल येतो तेव्हा कुठेतरी महाराष्ट्राच्या दातृत्वाला साथ घालावीशी वाटते। मला सांगायला अभिमान वाटतो की ज्या ज्या वेळेला झी24 तासनी आणि DNA या वृत्तपत्रांनी अशी हाक मारली तेव्हा आमच्या प्रेक्षकांनी आणि आमच्या वाचकांनी आमच्या अपेक्षेपेक्षा प्रचंड मोठी प्रतिसादाची रक्कम आमच्यासमोर उभी केली। वेदना आहे म्हणूनच सहवेदनेला किंमत आहे, परंतु त्या वेदनेवर संवेदनेचे पूल बांधण्याकरता जेव्हा मराठवाड्यातल्या दुष्काळाकरता नापिकीकरता आम्ही आवाहन केलं तेव्हा खरंच सांगतो माझं मन भरून आलं। कुणी कुणी आम्हाला मदत केली नाही। नंदेश उमपसारखा कलावंत जांभूळ अख्ख्यांचे 10 प्रयोग लावतो आणि त्याची रक्कम आमच्या हातात सुपूर्त करतो। अच्युत पालव याच्यासारखा एक फार मोठा कलाकार गणपतींच्या चित्रांचं प्रदर्शन भरवतो आणि हजारोनी लोक ती चित्र विकत घेतात आणि किती रक्कम जमली हे न पाहता ती पुरचुंडी आमच्या हातात ठेवतो। शाळेतली मुलं असतील, खाऊचे पैसे असतील, एवढंच काय तर मायभूमीला परके झालेले अरबस्तानातले आपले काही नागरिक असतील, त्या अनिवासी भारतीयांनी देखील आपला खिसा मोकळा केला। त्यांनी जी पत्र लिहिली ती आम्ही झी24 तासवर दाखवली। खरं तर ती अक्षरशः मायेच्या ओलाव्यानी आणि रक्ताच्या नात्याने लिहिलेली पत्र होती। हे सगळं उभं राहिलं तेव्हा असं वाटलं की याचा कार्यक्रम एक करायला हवा। तो कार्यक्रम अशा करता की हा कार्यक्रम जेव्हा आम्ही आमच्या चॅनलवरून दाखवू, आमच्या वृत्तपत्रातनं मांडू, त्यावेळेला असाच कार्यक्रम किंवा अशाच प्रकारची मदत करायची प्रेरणा इतरांना मिळेल। एवढंच नव्हे तर आयुष्यात पक्षपात, वैफल्य, एकाकीपण आणि नैराश्यानं ग्रस्त झालेल्या आमच्या शेतकरी बंधुबांधवांना कुठेतरी लढायची उमेद मिळेल। माध्यमांचं काम काय? आर वी जस्ट ए स्टोरी टेलर? आम्ही फक्त गोष्टी सांगायच्या दुष्काळाच्या? वी आर ए स्टोरी चेंजर ऑल्सो? आम्ही ती दुष्काळाची गोष्ट बदलायची देखील। आजचा आमचा हा प्रयत्न हा गोष्ट सांगायचा नाही आहे, तर अल्पस्वल्प का होईना गोष्ट बदलायचा आहे। आणि त्या गोष्ट बदलण्याच्या या सगळ्या प्रक्रियेत हजारो हजारो हात पुढे आले। आज ज्या बंधू भगिनींना आपण साथ देणार आहोत दुष्काळावर मात करण्यासाठी, हे एक प्रकारे दसऱ्याच्या आधीचं त्यांच्या आयुष्यात एक सोनेरी पहाट यावी याकरता केलेलं सीमोल्लंघन आहे। या दसऱ्यामध्ये जगण्याची उमेद घेऊन ही कुटुंब बाहेर पडतील आणि खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा त्यांच्या आयुष्यात नवी पहाट येईल। माध्यमांसाठी यापेक्षा दुसरा कृतज्ञतेचा क्षण तो कोणता? धन्यवाद। आता शेतकऱ्यांच्या ज्या कुटुंबियांना आपल्याला मदत सुपूर्द करायची किंवा जी शेतकरी इथं आले आहेत त्यांना मदतीचे धनादेश देण्याच्या मुख्य कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया। मी व्यासपीठावर आमंत्रित करतो ही मदत, हे चेक सुपूर्द करण्याकरता प्रगतिशील शेतकरी त्र्यंबक पाथरीकर यांना।
पहिले शेतकरी आहेत नारायण कोबरे. पैशाच्या अभावामुळं कोबरेंच्या पत्नींना उपचार मिळाले नाही आहेत, त्यात त्यांचा मृत्यू झाला. ती सल त्यांच्या मनामध्ये कायम असताना आता दुष्काळामुळं त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. 7 वर्षांच्या मुलाची जबाबदारी त्यांच्यावरती आहे. कोबरे साहेबांची ही स्टोरी ज्यावेळेला बघितली अनेकांनी, प्रचंड मदतीचा ओघ महाराष्ट्रातून आला. खायला मिळालं, कामाला गावात काम लागत नसतं, खायची तारांगळा त्याच्यामुळं हे झालं सगळं. मग माझीच गोड आला, बाया माणसं गेल्याच्या नंतर याला कसं सांभाळू असं झालं. आता होईल ना सगळं नीट? आता काय होईल. काळजी? साहेबनं मदत केली मला, साहेबांनी चांगली मदत केली. अतिवृद्धपणामुळं कुबरे काकांची परिस्थिती अशी होती की त्यांना रोजंदारीचं कामही मिळेना. हा छोटा बाळ त्यांनी दत्तक घेतला होता, पण त्यांचं होईल काय पुढे या विवंचनेत ते होते. या छोट्या बाळाच्या शिक्षणाकरता पुढं कुणी यावं, त्याच्या शिक्षणाची जबाबदारी घ्यावी अशी अपेक्षा आम्हाला होती. तसं घडलेलं आहे आणि याचं खूप मोठं समाधान आम्हाला आहे. यानंतर मी पुढच्या शेतकरी आहेत गंगूबाई दांडगे, औरंगाबादच्या आहेत. त्या कर्त्या पुरुषानं 2012 साली आत्महत्या केली. दुःखाचा डोंगर त्यांच्यावरती कोसळला. त्यांच्यावरती वृद्ध सासू सासरे आणि 3 मुलांची जबाबदारी आहे. 1 एकर कोरडवाहू शेती आहे. या शेतीत दुष्काळामध्ये काहीच पिकलं नाही. दांडगे मोठ्या धीरानं आपल्या कुटुंबाचा सांभाळ करतायत. या दुष्काळामध्ये देखील मोलमजुरी करतायत. आमचे मालक गेले आणि आमच्यावर प्रश्न फार बिकट झालेला आहे आणि मला कामसुद्धा लागत नसत. मुलांची जबाबदारी जास्त हे झालेली आहे. मुलांना शाळेला कपडे नाही, मुलांना पुस्तकं नाही अजून, आणि आम्ही असे काम करतात, काम पण लागत नसत केले, खायला पण पुरलं नाही ते. त्यामुळे आम्ही मदत असे आले आहे आम्हाला की सांगता येणार नाही मला इच्छा. पुढचे शेतकरी यशोदा पालवे आहेत. औरंगाबादच्या यशोदा पालवेंच्या सासऱ्यांनी आत्महत्या केली आहे. सततच्या चिंतेनं आजारी पडून पतीनं जीव गमावला आहे. घरामध्ये कमावतो कोणीच नाही आहे. घरामध्ये आजे सासू आहेत, सासू आहेत, त्यांच्या 2 मुली आहेत. दुष्काळानं त्यांच्यावरचं छत्रच गमावलं आहे. घरात एकही पुरुष नाही आहे. या परिस्थितीमुळं 2 मुलींना त्यांना अनाथाश्रमात ठेवण्याची वेळ आली. खाल काही नाही, सासू आहे सासरे यांना सांभाळायचं. सासरा नाही, 4 महिला आहे घरात, पुरुष नाही. आम्ही कसं करायचं, आम्हाला मदत नाही. मग आम्हाला खायची पंचायत काम करतो ती सर्व मंजुरी बी नाही गावात. या मदतीमुळं आपल्याला नक्कीच खूप 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 आधार होणार आहे आणि यापुढेही जे 24 तास आपल्या पाठीशी असेल आपण काळजी करू नका. पुढचे शेतकरी आहेत औरंगाबादचे शिवाजी चांदणे. शिवाजीराव हे शेतमजुरी करूनच संसार चालवतात. 3 मुलं आणि बायको असं त्यांचं कुटुंब आहे. मात्र आता दुष्काळानं ग्रासलेल्या शिवाजीरावांसाठी कुणाच्या शेतात काम नाही आहे. दुष्काळानं कुणाच्या शेतात काही पिकलंच नाही आहे. त्यामुळं शिवाजीरावांनाही काही काम उरलेलं नाही आहे. त्यात घरचा मोठा मुलगा अचानक गंभीर आजारी पडला आहे. त्यामुळं घर सोडून बाहेर जाणंही जमत नाही आहे. अशा या परिस्थितीमध्ये शिवाजीरावांना रोजचा खर्च चालवणं सुद्धा कठीण झालं होतं. सरकारने बी काम द्यायला पाहिजे. आणि पहिली गोष्ट अशी का आम्ही भूमिहीन आणि भूमिहीन असताना आतापर्यंत आमची कोणीच दखल घेतलेली नाही आहे. पण पहिलीच वेळेस आज भूमिहीनला तुम्ही आज प्रतिसाद दिला आहे, अशाच लोकांना द्यावा अशी विनंती करतो. धन्यवाद. नारायण मुंडे पुढचे जे शेतकरी आहेत त्यांना आपण आमंत्रित करूयात या ठिकाणी. ते स्वतः अपंग आहेत, त्यांची 2 मुलंही अपंग आहेत. त्यांच्या पत्नी जनाबाई मुंडे त्यांचा सांभाळ करतात. शेतमजुरी करून घर चालवतात, पण दुष्काळामुळं कामही मिळत नाही आहे. खूप बिकट परिस्थिती या कुटुंबाची आम्ही बघितली. अक्षरशः ही बातमी बघितल्यानंतर महाराष्ट्रामधल्या अनेक लोकांना
गहिवरून आलं. खरं तर अशी वेळ कुठल्याही कुटुंबावरती येऊ नये. या काकांच्या घरामध्ये कुणीच नाही आहे कमवणारं. 2 मुलं आहेत त्यांना आणि दुर्दैवाने ही दोन्ही मुलं अपंग आहे. प्रचंड मदतीचा ओघ आला त्यांच्याबद्दल विचारणा करणारी, म्हणजे त्यांच्या काळजीपोटी विचारणा करणारे अनेक फोन कॉल्स आम्हाला आले की त्यांना मेडिकल मदतीची काही गरज आहे का, इतर मदतीची काही त्यांना गरज आहे का. आणि खूप समाधान वाटतंय. असेच काही लोकांना आम्ही मदत करू शकतो. मी अपंग आहे, मग 2 पोर अपंग आहे. आमची पत्नी हाच समजा हे करते सारं ते मजूर चालतं. अनुभवी आहे आम्ही. काही घट आम्हाला काम लागतं, काही घट काम लागत नाही. पण या मदतीमुळं आता तुमचा उपचार पण होईल. आणि बऱ्याचशा लोकांनी आता ही बातमी बघितल्यानंतर तुमच्या मेडिकल उपचारासाठी तयारी दाखवली. काय बरं वाटतंय आता? हां बरं वाटतं. ठीक आहे, सगळं नीट होईल. काळजी करू नका. विनंती करतो प्रगतिशील शेतकरी त्र्यंबक पाथरीकर यांनी आपलं मनोगत 2 मिनिटात या ठिकाणी व्यक्त करा. आज हा जो जी आणि DNAने इथं कार्यक्रम घेतला त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद करतो. खरं तर ही जी कुटुंब आहेत यांना जी मदत होते ती तर योग्यच आहे, परंतु आज खरी परिस्थिती जी आहे या दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या मुलाची शिक्षणाची जी खरी दुरावस्था झालेली आहे त्यावर खरं लक्ष देणं गरजेचं आहे. या दुष्काळी परिस्थितीमध्ये सगळ्यात जास्त आज उद्ध्वस्त जर कोणा होणार असेल तर तो विद्यार्थी आहे. कितीतरी मुलांचं अर्ध्यावरच शिक्षण सोडून बाहेर जायची पाळी आलेली आहे. मित्रहो, कोणीतरी माध्यम लागतं आणि त्या माध्यमातून झीनं हा कार्यक्रम घेतला आणि या कार्यक्रमाला चालना दिली आणि ज्या कुटुंबांना मदत केली ते तर उभे राहतीलच. आज समाजामध्ये अनेक लोक मदत करायला तयार आहे, परंतु त्यांना माध्यम सापडत नाही. रामभाऊ परवाच्याच मीटिंगमध्ये लॉजिस्टिक असोसिएशनचे जे अध्यक्ष आहे त्यांनी चेंबरच्या मीटिंगमध्ये मला सांगितलं की आम्ही 25 कुटुंबाला शेतकऱ्यांना मदत करायला तयार आहोत, परंतु ह्या लोकांची मदतीची मानसिकता जी आहे ती फक्त आत्महत्या झालेल्या शेतकऱ्यांनाच करावा अशी एक जनरल सर्वांची मानसिकता आहे. थोडासा मी वेळ अधिक घेत असेल कदाचित, परंतु मित्रहो, त्यांना तर मदत कराच करा, परंतु आज सगळ्यात ज्वलंत प्रश्न आहे तो शेतकऱ्यांच्या शिक्षणाचा. जर या मुलांची शिक्षणाची सोय झाली नाही आणि ही मुलं अर्धवट शिक्षण सोडून जर बाहेर गेली तर नक्षलाईट बघण्यासाठी तुम्हाला गडचिरोलीला जावं लागणार नाही, ते नक्षलाईट तुम्हाला इथंच बघायला मिळतील. तरी मित्रहो, वेळीच याची दखल घ्यावी आणि यांना कशी मदत करता येईल ती करावी. आणि विशेषतः ह्या मुलांचं आम्ही सिलेक्शन करत असताना आमच्या एक लक्षात आलं, अत्यंत स्वाभिमानी आहेत. काही मुलं असे म्हणतात की आमची राहण्याची सोय झालेली साहेब, नुसती जेवणाची केली तरी पुरे आहे. काही मुलं एकाचा डबा आणतात त्यामध्ये तिघं जेवतात. इतकी विदारक परिस्थिती आहे, ही कदाचित सर्वसामान्य माणसाला याची कल्पना नाही. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आम्ही महाराष्ट्रभरामधल्या अनेक संस्थांना विनंती केली होती, त्यांनी तर प्रतिसाद दिला. त्याशिवाय दरम्यानच्या काळात गणेशोत्सव सुरू होता, गणेशोत्सव मंडळांना देखील आम्ही आवाहन केलं होतं. या आवाहनाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भरभरून प्रतिसाद मिळाला. अशाच मंडळांपैकी चिंचबंदर डोंगरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष नरेश तोडणकर आणि शिवडीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष विजय इंदुलकर यांना मी इथं मंचावरती आमंत्रित करतो. तसंच आपण ज्या 38 शेतकरी कुटुंबांना मदत करताय त्यासाठी औरंगाबादचं संस्कार गणेशोत्सव मंडळ प्रत्येकी 25 किलो धान्य या कुटुंबांना देणार आहे. त्या मंडळाचे एक प्रतिनिधी त्यांना मी इथं आमंत्रित करतो. याशिवाय मी मंचावर आमंत्रित करतो शेतकरी नेते जयाजीराव सूर्यवंशी यांना. पुढच्या शेतकरी ताई आहेत आपल्या जालन्याच्या मीना छडीदार. अवघी 30 गुंठे जमीन त्यांची आहे, 4 मुलं आहेत आणि देवानं पती हिसकावून नेलाय. अशा अवस्थेत मीना छडीदार आपला संसार कसाबसा चालवण्याचा प्रयत्न करतायत. दुष्काळानं निसर्गाच्या भरवशावर असलेली मीनाबाईंची 30 गुंठे
कपाशीची शेती धोक्यात आली. त्यामुळं मीनाबाईंचा संसार आज या दुष्काळाच्या कठीण संकटामध्ये सापडला आहे. आम्हाला मदत करून सनी खूप आभार तुमचे जी 24 तासचे. यानंतरच्या शेतकरी ताई आहेत सुनीता डोंगरे. जालन्याच्या संगीताताईंना 2 मुलं आहेत, संगीता डोंगरे आणि 2 मुली त्यांना आहेत. पतीचं छत्र नाही आहे. दुष्काळात रोजंदारी बंद झाल्यावर मुलांच्या शिक्षणाची काय परवड होते याचा अनुभव त्यांनी वारंवार घेतला आहे. त्यांची मोठी मुलगी 12वीला आहे, दुसरी मुलगी 8वीत आहे, तिसरा मुलगा 6वीत आहे, तर चौथा मुलगा 5वीत शिकतो. त्यांच्या शिक्षणाचा खर्च भागवणं संगीताताईंना अवघड झालं आहे. यानंतर मंदाबाई बनसोडे. जालन्याच्या मंदाबाई बनसोडेंच्या पतीनं आत्महत्या केली आहे. दुष्काळानं त्यांना संकटात टाकलं. 2 वर्षापूर्वीच एकरभर जमिनीबरोबर एकुलत्या एका मुलाला सांभाळण्याची जबाबदारी मंदाताईंवर आली आहे. 1 एकर जमिनीतलं तुटपुंज उत्पन्न आणि अधूनमधून मिळणारी रोजंदारीची मिळकत यावर घरातल्या 2 जणांचं पोट कसंबसं भरतंय. पण यंदा दुष्काळानं एकरभर कपाशीची अक्षरशः राखरांगोळी केली आहे. रोजगार हिसकावून नेला आहे. मंदाताईंना जगावं कसं हा प्रश्न होता आणि म्हणूनच या मदतीकरता त्या पात्र ठरल्या. ताई, या मदतीनं आपल्याला मोठा हातभार लागणार आहे. मालकानं आत्महत्या केला, मग मी डेड केलं लेकरायचं. मग माझं शिक्षण काही सोडता आलं नाही. मग मी आपले भांडे वासनं गाण टाकले, लेकराची फी भरली. म्हणजे सोडा आई आता कसं करते म्हणे. मी म्हणला बाबा एवढं आता शेवटच करा आपला. शिक्षणात आपल्या मुलाचं डीएड झालेलं आहे, मुलगी 10वी शिकलेली. तर मला शिक्षण आम्ही अडणी माई बाप तुम्ही तरी शिका. 1 करा, खर्च काही भागत नव्हता. तुमचा आभार मानतो. पुढचे शेतकरी आहेत बीडचे देवराव गायकवाड. 4 एकर जमीन आहे. या जमिनीच्या जीवावरती 6 मुलं आणि 5 मुली त्यांनी कशाबशा जगवल्या. मात्र आता दुष्काळाच्या फटक्यानं जगणं अवघड झालंय. मुलींची लग्न झाली, मात्र गरिबी आणि दुष्काळाच्या वणव्यामध्ये मुलांची शिक्षणं तशीच अर्धवट राहिली. काका, या मदतीमुळं आपलं आणि आपल्या पत्नीचा औषध पाण्याचा आणि पुढचा काही खर्च पुढची 5-6 महिने आपली गुजरण होईल. धन्यवाद. यानंतर बीडचे शेतकरी आहेत मोहन भिंगले. शिरूर तालुक्यातल्या मोहन कान्हू भिंगले आणि त्यांच्या पत्नी किष्किंदा 4 मुली आणि 1 मुलासह झोपडीत राहतात. लग्न झाल्यानंतर त्यांनी ऊसतोडणी सुरू केली. ऊसतोडणी कामगार ते आहेत. तब्बल 20 वर्ष घराच्या बाहेर राहिल्यानंतरही त्यांच्या पदरात काही उरलंच नाही. खरं तर ऊसतोडणी कामगाराचे आयुष्य काय असतं, काहीच त्यांच्या पदरात राहत नाही. अशातच त्यांच्या बायकोला कर्करोग झाला आणि त्यांच्यावर आभाळ कोसळला. वयात आलेल्या 2 मुलींच्या लग्नाकरता खाजगी सावकाराकडून घेतलेलं कर्ज अजून फेटलं नाही आहे. ही मदत नक्कीच त्यांना आधार देईल. यानंतर पंचफुला घाटगे बीडच्या या शेतकरी ताई आहेत. आजारपणामध्ये त्यांचा नवरा गेला. पदरात 4 मुली आहे, त्यांची लग्न झाली आहेत, 1 मुलगा आहे. गरिबी असतानाच मुलाला हृदयविकाराचा आजार आहे. धुणी भांडी आणि शेतमजुरी करून त्या घर चालवतात. पण दुष्काळामुळे त्यांना रोजगार मिळत नाही आहे. त्यांच्या मुलाच्या उपचाराकरता 2 ते 2.5 लाखांचा खर्च आहे. मला 4 मुली आहेत. ज्याला गरज होती त्यांनी माझ्या मुली नेल्या. माझ्या मुलाचं काही खरं नव्हतं, पण तुमची मला खूप हे झालेली मदत म्हणून माझं लेकरू जगलंय. आता माझं लेकरू लोकांच्या दारात टाकलंय मी शेजाऱ्याच्या, आणि हेच आलेले मी इकडं. यानंतर रमेश शिंदे बीडचे शेतकरी आहे. 2.5 एकर जमीन आणि पत्र्याच्या घरावर 5 मुलांच्या संसाराचा गाडा हा शेतकरी हाकतोय. गेली 3 वर्ष सतत दुष्काळ पडला, त्यामुळे शेतीचं उत्पन्न नाही आहे, शेतमजुरीचं काम नाही आहे. पण 2 मुलांना शिकवण्याची जिद्द आहे. या 2 मुलांचं शिक्षण व्हावं या जिद्दी करतात. ते पडेल ते काम करतात, कष्ट करतात, मोलमजुरी करतात. त्यांनाही या मदतीनं मोठा आधार लाभणार आहे. यानंतर मी विनंती करतो
या शहरामधल्या सुपरिचित उद्योजिका ज्योती दाशरथी यांना त्यांनी कृपया 2 मिनिटात आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. ज्योतीजी. झी 24 तासनी हा कार्यक्रम जेव्हा हा घडवलेला आहे, यात सगळ्यात मोठी गोष्ट काय केलेली असेल तर नुसती मदतच नाही, तर याबरोबर या मदतीने कुठली तरी उभारी शेतकऱ्यांच्या मनाला दिलेली आहे आणि त्यांचं मनोबळ वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. हे सगळ्यात मोठं कार्य त्यांनी केलं आहे. शेतकऱ्याच त्याच्या हाती येतो आणि शेतामध्ये जे लावलेल्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी मजूर जर मिळायचं असेल तर त्या मालाच्या भावापेक्षा मजुरी वाढलेली आहे. मीडिएटर जो आहे तो मीडिएटर जो येऊन शेतीचा माल घेऊन जातो, तो मीडिएटर जो आहे त्याच्याकडेच पैसा जातो आणि शेतकऱ्याच्या हातात काहीही येत नाही आणि ही परिस्थिती निर्माण होते आहे. त्यामुळं मला वाटतं हा मदतीचा ओघ जो येतो आहे तो ओघ अजून वाढेल आणि त्याबरोबरच की ही जी मदत मिळाली आहे तर आय, माय आणि बाय, म्हणजे आय म्हणजे आई, माय म्हणजे सून आणि लेक आणि बाय म्हणजे बायको, या सगळ्यांची तुम्ही जाणीव ठेवा. मिळणारी मदत जी आहे ती त्याचा मान राखा आणि योग्य ठिकाणी खर्च करा. धन्यवाद. यानंतर मी पुढच्या मदतीचे धनादेश सुपूर्द करण्याकरता आमंत्रित करेन डॉक्टर प्रवीण सूर्यवंशी यांना. आमचे पुढचे शेतकरी बंधू आहेत, या सगळ्यांना आता आपण मंचावरती बोलवणार आहोत. ते आहेत बीड जिल्ह्यामधले बहुतांश. कल्पना कदम. बीडच्या या महिला शेतकऱ्याला वयाच्या अवघ्या 26व्या वर्षी वैधव्य आलंय. पतीच्या आजारपणामध्ये पैसे नव्हते, त्यामुळे उपचार झाले नाही. या ताईंची बातमी बघितल्यानंतर प्रचंड मदतीचा ओघ सगळ्या महाराष्ट्रातून आला. 2 मुलांसह त्यांची जगण्याची धडपड सुरू आहे. त्यांना उपचार करता आले नाही त्यांच्या नवऱ्यावरती, कारण त्यांच्याकडे पैसे नव्हते. शेतात त्यांच्या काहीच पिकत नाही आहे सध्या आणि वृद्ध सासूबाईंना जगवण्याची धडपड कल्पनाताई करतायत. ताई, तुमच्या या जिद्दीला सलाम आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहोत सगळेच. यानंतर जनक रावसाहेब शिंदे. केसापुरी, परभणी, बीड जिल्ह्यामध्ये हे गाव आहे. तिथले शेतकरी आहेत. पत्नी सुमन यांना सोबत घेऊन तब्बल 27 वर्ष त्यांनी ऊस तोडणीचं काम केलं, मात्र गाठीला काहीच उरलं नाही. अखेर आपल्या गावामधल्या 1 एकर शेतातच राबायचा निर्णय त्यांनी घेतला. मुलीचं लग्न निघालं आणि ते 1 एकर शेतही त्यांच्या हातातून गेलं. आता ही 4 मुलं आणि नवरा बायको असा गाडा हे जनक काका ओढतायत, पण त्यांना मुलांना शिकवायचं आहे आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणाकरता या रकमेचा त्यांना उपयोग करायचा. यानंतर चंपती करे. हिंगोलीच्या बासंबा इथल्या चंपती सटवा करे हे सालगडी म्हणून काम करतात. चंपती करे हे हिंगोली जिल्ह्यामधल्या बासंबा गावचे रहिवासी आहेत. दुष्काळामुळे त्यांना मुलीवर उपचार करता आले नाही. मुलगी प्रतीक्षाचा उपचाराशिवाय मृत्यू झाला. दुष्काळामुळं या परिवारावर काळानं घाला घातलाय. घरामध्ये अन्नाचा एक कणही नाही, असे अनेक दिवस त्यांच्याकडे येतात. मुलीचा मृत्यू झाल्यानं प्रतीक्षाची आई आबोल झाली आहे. आता घरामध्ये 1 वर्षांची दुसरी मुलगी अयोध्या देखील आजारी पडली आहे. तिला नांदेडच्या महागड्या दवाखान्यामध्ये दाखल केलं होतं. ज्यांनी आम्हाला चेक जे पाठवले त्यांचे खूप आम्ही आभार हो आणि त्यांचे आम्ही खूप आभार आहो आणि त्यांचे आमच्यावर खूप खूप उपकार राहतात. माणिक शिंदे पुढचे शेतकरी आहेत. माणिक शिंदे, परभणीचे माणिक शिंदे. 5 सदस्य असलेलं त्यांचं कुटुंब आहे. गेली 3 वर्ष शेतात नापिकी आहे. एका मुलाला 12वीचं शिक्षण अर्धवट सोडायची वेळ आली आहे. मुलीच्या लग्नाकरता घेतलेलं कर्ज त्यांच्या डोक्यावरती आहे आणि अत्यंत गरिबीच्या परिस्थितीमध्ये माणिक शिंदे आपल्या परिवाराचा गाडा हाकतायत. धन्यवाद माणिकजी. यानंतर सूर्यभान कुंढरे, परभणीचे सूर्यभान कुंढरे यांना मी मंचावर आमंत्रित करतो. सूर्यभान कुंढरे. पुरेसा पाऊस पडला नसल्यानं नदी, नाले आणि धरणं कोरडी पडली आहे. त्यामुळं शेतीबरोबरच मासेमारी करणाऱ्या या सूर्यभान काकांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. हाताला काम नाही आणि खायला अन्न पाणी मिळत नाही. त्यामुळं कुंढरेंचं कुटुंब संकटात आहे. 60 पार केल्यावरती देखील अहोरात्र काम कुंढरे काका करतात. 4 नातवंड आहे, मोठा परिवार आहे. डॉक्टर प्रवीण सूर्यवंशी या ठिकाणी आलेत. डॉक्टर साहेबांना मी विनंती करेल अगदी थोडक्यात आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करा. आज जरी या दुष्काळावर शेतकरी हे डायरेक्ट त्याचे व्हिक्टीम असतील, त्यांना डायरेक्ट झळा पोहोचत असतील,
पण काही काळाने आपण सर्व समाजातल्या सर्वांना याच्या जाळा नक्कीच पोहोचणार आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी या दुष्काळाला मात करण्यासाठी एकत्र उभं राहून जे कोणी याचे पुढाकार घेतील, झी मीडियासारखे, त्यांना मदत करणे गरजेचे आहे. आणि मला असं वाटतं की आपण इथे जे जमलेले आहोत किंवा जे कोणी हा कार्यक्रम पाहत आहेत, आपण सर्वजण याला मदत करू शकतो. आणि ती फार महत्त्वाची मदत आहे. ती म्हणजे आपण सर्वांनी पाण्याचा जपून वापर केला पाहिजे. जर पाण्याचा जपून वापर केला तर नक्कीच मेमध्ये जे या दुष्काळाची परिस्थिती जास्त एप्रिल-मेमध्ये जाणवेल, त्याकाळी प्रशासनाला या दुष्काळावर मात करण्यासाठी नियोजन करणे सोपे होईल. यानंतर मी व्यासपीठावरती आमंत्रित करेन विलास कोरडे यांना. विलास कोरडे हे 11 शेतकरी कुटुंबांना दत्तक घेणार आहे. त्यांच्या घरच्या अगदी किराणा सामानापासून, वाण सामानापासून, शिक्षणाचा, औषध पाण्याचा सगळा खर्च ते उचलणार आहेत. त्याचबरोबर मी व्यासपीठावर आमंत्रित करतो या विभागातले ख्यातनाम कार्डिओलॉजिस्ट, हृदयरोगतज्ञ डॉक्टर अजित भागवत यांना. भागवत साहेब. पुढचे शेतकरी बंधू आहेत आपले शिवराम पोटे, हिंगोलीचे शिवराम पोटे. माळरानावरची 1 एकर जमीन आहे आणि झोपडी आहे, हीच त्यांची संपत्ती. मोठा मुलगा कैलास बारशिवच्या कारखान्यामध्ये रसायन खात्यात होता. कैलासची पत्नी नंदबाई हिचा अपघाती मृत्यू झाला आणि 8 दिवसात कैलासनंही आत्महत्या केली. त्यामुळं कैलासची मुलगी अनुसया, मुलगा शेषराव हे दोघंही आईवडिलांच्या प्रेमाला पारखे झालेत. या कुटुंबाची कहाणी झी 24 तासवर पाहिल्यानंतर यांनाही प्रचंड मदतीचा ओघ आला. यानंतर मी व्यासपीठावरती बोलवेन पुढचे शेतकरी प्रल्हाद एघारे यांना. हिंगोलीच्या प्रल्हाद एघारे यांच्याकडे 4 एकर कोरडवाहू जमीन आहे, पण गेल्या 3 वर्षांपासून तेही नापिकीच्या संकटात सापडले. दुपटीनं व्याजानं पैसे काढून त्यांनी सोयाबीन पेरलं. पेरणी झाल्यापासून पाऊस आलाच नाही, शेतात काहीही पिकत नाही. त्यामुळं पुढचा प्रश्न अधिक गंभीर झालाय. मोठा मुलगा थोडा गतिमंद आहे, लहान मुलाचा अपघाती मृत्यू झालाय आणि 6 जणांची जबाबदारी त्यांच्यावर. इघारे काकांची परिस्थिती पाहिल्यानंतर महाराष्ट्रातून प्रचंड मदतीचा ओघ आला. त्यांच्या गतिमंद मुलावरती आणि इतर सगळ्यांवरती उपचार होईल. उस्मानाबादच्या केशरबाई नवले यांना मी आता मंचावरती बोलवतोय. नापिकी, दुष्काळ आणि गरिबीमुळं केशरबाई नवले या पुरत्या खचून गेल्यात. एकीकडे याही वर्षी पाऊस पडला नाही, त्यामुळं शेतातून खाण्याइतकंही धान्य आलं नाही. यांच्या घरची परिस्थिती फार वाईट आहे. दुसरीकडे वृद्धत्वामुळं दोघंही आजी आजोबा आहेत, हे दोघांनाही काम होत नाही. अशा दुहेरी संकटात खायचं काय हा प्रश्न त्यांना पडला होता. त्यांना मूलबाळ नाही आहे, त्यामुळं आजी खूप खचल्या होत्या. हे दोघंही आजी बाबा आहेत. या आजी आजोबा दोघांच्या औषध उपचाराचा आणि जेवणा खाण्याचा खर्च यातून होणार आहे. नाही ती पण ही मला आज मुलं, ही माझ्या मुली, ही माझी सारी लेकरं बाळ माझीच आहे. ती आज मला विजयदशमीचा योग आला, दिवाळीचा योग आला, माझं चांगलं झालं. तुम्हाला तुमच्या लेकरा बाळाला आशीर्वाद लागेल माझा. आनंद आहे मला. 1 लाख रुपये कर्ज आहे माझ्याकडं. मी कशाने फेडावं ती कर्ज? मागायला लोक येते दारात. यानंतर उस्मानाबादच्या प्रतिभा भोसले 20 वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचं निधन झालं. प्रतिभाताईंनी मागच्या वर्षी आपल्या मुलीचं लग्न लावलं, त्यावेळी त्यांनी 64,000चं कर्ज घेतलं. यावर्षी 8,000 रुपयांचं खत, बी बियाणं त्यांनी आणून ठेवलं घरामध्ये, पण पाऊस आलाच नाही, त्यामुळे पेरणी झालीच नाही. एक म्हैस आहे फक्त त्यांच्याकडे आणि त्याच म्हशीच्या जोरावरती वृद्ध सासू आणि मुलगा मिळून या तिघांचा उदरनिर्वाह सुरू आहे. काही पिकलेलं नाही त्यांच्या. एक म्हैस आहे त्यांच्याकडे घरी. आम्ही त्यांची स्टोरी दाखवली, त्यावेळेला त्यांनाही भरपूर मदत आली. मला एक मुलगा आहे, एक मुलगी आहे आणि आता मुलाचं शिक्षण, मुलीचं लग्न केल्यामुळं राहिलेलं आहे. तर मला हे आता 24 तास मदतीनं गरज केलेली आहे. मी आता ॲडमिशन घेऊ शकते. यानंतर मी ख्यातनाम हृदयरोग तज्ञ डॉक्टर अजित भागवत यांना विनंती करेल आपण 2 मिनिटात आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं. डॉक्टर साहेब. दुष्काळग्रस्त लोकांसाठी झी 24 तासनी हा जो अत्यंत हृदयस्पर्शी, सामाजिक बांधिलकी जपणारा आणि संवेदनाशील असा जो कार्यक्रम आयोजित केला आहे, त्याबद्दल मी त्यांचा एखादा पेशंट व्हेंटिलेटरवर किंवा ICUमध्ये असतो आणि मला असं वाटतं की ही परिस्थिती थोडीफार तशीच आहे.
आता तो पेशंट व्हेंटिलेटरवर का गेला, तो व्हेंटिलेटरवर पुन्हा जाऊ नये यासाठी काय करावं, यासाठी काय उपाययोजना कराव्यात, हा मोठा प्रश्न आहे आणि त्याची उत्तरं कदाचित भविष्यात येतील. परंतु आज या व्हेंटिलेटरवरच्या पेशंटला जी आपल्याला तात्काळ मदत करता येईल, जितके पेशंटपर्यंत आपण पोचू शकू तितक्या, त्यासाठी झी 24 तासनी जी मदत केली आहे, जो उपक्रम राबवला आहे, तो निश्चितच अभिमानास्पद आहे. आता हे पुन्हा होऊ नये याकरता काय करता येईल, याकरता सरकार काय ते करेल, पण आपल्या लेवलवर एक व्यक्ती म्हणून किंवा माणूस म्हणून आपल्याला काय करता येईल याचा मी जेव्हा विचार करतो तेव्हा मला असं वाटतं की प्रत्येकाने जलसाक्षर होण्याची गरज आहे. आपल्या घरामध्ये, कुटुंबामध्ये, आपल्या घरात जे पाणी आहे त्याचा योग्य वापर कसा करता येईल. आपल्या घरातलं सांडपाणी आहे ते आपण बागेत वापरू शकतो. आपण शॉवरऐवजी बादलीने आंघोळ करू शकतो. फ्लश वापरणं कमी करू शकतो. कारण परिस्थिती अशी झालेली आहे की पाण्याचा एक थेंब म्हणजे एका शेतकऱ्याचा जीव झालेला आहे. त्यात एका शेतकऱ्याच्या मुलाचं शिक्षण झालेलं आहे. हे समीकरणच बदलत चाललं आहे आणि मला असं वाटतं याच्यावर आता अत्यंत गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. मी माझं भाषण संपवण्यापूर्वी एक आठवण सांगतो. 1972 साली मी जेव्हा 7वीत होतो तेव्हा सरस्वती भुवनमध्ये आमच्या एका मराठीच्या बाईंनी एक आम्हाला कविता शिकवली होती आणि कविता शिकवता शिकवता त्या रडायला लागल्या. मला त्यावेळी त्याचा काही फारसा अर्थ कळला नाही, पण नंतर जेव्हा मला समजायला लागलं त्यावेळी कदाचित मला असं वाटलं की कदाचित त्यांच्या घरात कुणीतरी शेतकरी असेल किंवा 1972च्या दुष्काळात कोणीतरी होरपळलं असेल. परंतु ती कविता मला हा शेतकरी याचा फोटो पाहून ती फार आठवली की तो काय म्हणत असेल. आणि मला असं वाटतं की मला काही ज्या ओळी आठवल्या ती कविताच नाही तर ती एक प्रार्थनासुद्धा आहे. या नभाने या भुईला दान द्यावे, नादो महानुरांची कविता आहे. आणि या मातीतून चैतन्य गावे, कोणती पुण्ये अशी येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लगडून जावे. अशी एक प्रार्थना करून मी माझे 2 शब्द संपवतो. पुढच्या मदतीचे धनादेश सुपूर्द करण्याकरता मंचावर आमंत्रित करेन जलतज्ञ प्रदीप पुरंदरे यांना. प्रदीप सर, या पुढचे धनादेश आपण द्यायचे. पुढच्या शेतकरी आहेत सुनंदताई मुळे, उस्मानाबादच्या या महिला शेतकरी. 9 वर्षांपूर्वी सुनंदताईंच्या पतीचं निधन झालं आहे. 3 मुलं आहेत. एका मुलीच्या लग्नाकरता कर्ज काढलं आहे पण त्या दुष्काळामुळे फेडूच शकल्या नाही. जमिनीच्या तुकड्यावर काहीही पिकत नाही आहे. जगायचं कसं आणि मुलांना शिकवायचं कसं हा मोठा प्रश्न त्यांच्या पुढे. पुढच्या शेतकरी आहेत पपिताबाई शिंदे, उस्मानाबादमध्ये वयाच्या 25व्या वर्षी त्यांना वैधव्य आलं. त्या उस्मानाबादला राहतात. पतीचा पुण्यामध्ये बुडून मृत्यू झाला आहे. दुष्काळामुळं सोयाबीन पेरलं होतं पण ते काय आलं नाही. एकुलता एक मुलगा आहे, त्याला जगवायचं कसं आणि स्वतः काय खायचं हा प्रश्न पपिताताईंच्या पुढे. त्यानंतर लातूरचे शेतकरी आहेत संतराम माने, लातूर. दुष्काळामुळं कुठलंही काम त्यांना मिळत नाही, काम नाही आहे. त्यामुळं मानेंवर अक्षरशः भीक मागून खायची वेळ आली. 4 मुलं आणि 2 नवरा बायको असा प्रपंच आहे. शेतात काम नाही म्हणून गावोगावी जाऊन टिकल्या फण्या विकून उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न केला पण दुष्काळामुळं तोही व्यवसाय चालला नाही. जे छोटे व्यावसायिक आहेत त्यांची दुष्काळामुळं किती मोठी परवड झाली आहे. म्हणजे अक्षरशः सोया फणे विकणारे असू देत, चणे फुटाणे विकणारे असू देत, गावोगावी छोटी कापडाचा व्यवसाय करणारे लोक असू दे, व्यवसाय करणंही त्यांना कठीण झालं आहे. सर, मला अशी माझी गरिबी परिस्थिती बेकार आहे की माझा मुलगा 10वीला 90% 20 पॉईंट घेतला की माझी अपेक्षा वाढली की शिक्षण शिकावं. आपला जन्म शिक्षणामध्ये शिकलेला नाही, त्याच्यामुळे मी कष्ट करायला गेलो शेतीमध्ये पिकत नाही, गावात पाणी नाही, 3 रुपयाला गागर पाणी. एकाला मी जेवण केलो, पाणी नव्हतं तर मला ऐका पाणी देणाऱ्याने पाणी 3 रुपये घेतल्याशिवाय पाणी दिले नाही. तो टायमाला माझे 3 रुपये दिले नव्हते. अशी गरिबी परिस्थितीतून मी एकाला शिकवतो की 24 तासांनी मला भरपूर मदत दिली. आणि
संतराम माने हे असं उदाहरण आहे. कृपया खचून जाऊ नका, आपण इतक्या कठीण परिस्थितीतून नाही. आणि कौतुक आहे खरंच, 90% मिळवणाऱ्या त्यांच्या मुलाची बातमी आम्ही विशेष हायलाईट केली होती. त्यालाही खूप मोठ्या प्रमाणात मदत आली आहे. त्याचं शिक्षण थांबणार नाही, हेही एक मोठं समाधान आहे. पुढच्या शेतकरी आहेत बालिका येदले. लातूरच्या 60 वर्षांच्या बालिका येदले अक्षरशः पडक्या घरामध्ये राहतात. या आजींची परिस्थिती तर इतकी कठीण आहे, त्यांच्या घराला दरवाजा सुद्धा नाही आहे. एकुलता एक मुलगा रेणापूरला खाजगी संस्थेमध्ये काम करतो, पण त्याचा पगार इतका तुटपुंज आहे की त्याचंच भागत नाही. त्यामुळं अशी परिस्थिती आजींची की त्यांना काही मिळालं तर खाता येतं, कुठं रोजंदारीचं काम मिळालं तर त्या करतात. त्यांच्या घराला दरवाजा सुद्धा नाही आहे, अशा पडक्या घरामध्ये आजी राहतात. अण्णाराव जाधव पुढचे शेतकरी आहेत लातूरचे अण्णाराव जाधव. लातूरच्या या शेतकऱ्याची 3.5 एकर जमीन आहे, मात्र दुष्काळामुळे कुठलंही उत्पन्न नाही आहे. मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुण्यात इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणाऱ्या मुलाचं शिक्षण फीमुळं थांबण्याची भीती आहे. जमीन असतानाही शेतमजुरी करण्याची वेळ आली आहे, मात्र त्यांना काम मिळत नाही आहे. जाधव काकांचा मुलगा इंजिनिअरिंगला आहे आणि त्याची ती बातमी आम्ही दाखवली. मनापासून असं वाटलं की त्याचं इंजिनिअरिंगचं शिक्षण थांबू नये. काका काय 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 भावना आहेत? माझी एक मुलगी आहे, 2 मुलं आहेत. 94% मुलगी आहे, बीडला लागलेली आहे. ती पॉलिटेक्निकल सोडलं, आता मी बनसाळ्यात घातले. आता मी 92,000 रुपये फीस मागते. मी घरी आहे म्हणलं, होतच नाही म्हणलं आपल्याला. यानंतर मी प्रदीप पुरंदरे सरांना विनंती करतो, आपण आपलं मनोगत 2 मिनिटात कृपया व्यक्त करा. दुष्काळाची सनातन कथा बदलायची असेल तर पाण्याला नवीन वळण द्यावं लागेल. त्या संदर्भात काही मुद्दे अगदी थोडक्यात. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करून सर्व प्रकारच्या पाणी वापरांची गरज कमी करता येऊ शकते. व्यवस्थापनातील नवीन संकल्पनांचा वापर करून जलव्यवस्थापनाची घडी नव्याने बसवता येऊ शकते. जलकायद्यांची अंमलबजावणी करून सुशासन, गव्हर्नन्स आणि रेग्युलेशन, नियमन हे करता येऊ शकतं. प्रकल्पांची देखभाल, दुरुस्ती, समन्वयी पाणी वाटप आणि पाण्याचा कार्यक्षम वापर याला कुठलाही पर्याय नाही, ते करावं लागेल. सर्व प्रकारचा जलविकास अत्यंत आवश्यक आहे. प्रश्न पर्यायांचा, प्रश्न अग्रक्रमांचा आहे आणि पथ्य पाळण्याचा आहे. पाण्याबद्दल गैरसमज फार मोठ्या प्रमाणावरती आहेत, त्याच्याबद्दल सकस आणि समग्र चर्चा होण्याची गरज आहे. एका गैरसमजाचा उल्लेख करतो आणि थांबतो. एक गैरसमज असा आहे की समुद्रात पाणी जाणं म्हणजे पाणी वाया जाणं. याबद्दल मी काही भाष्य करण्याऐवजी गदी माडगुळकर काय म्हणतात हे मी फक्त आपल्याला सांगतो. गदी माडगुळकरांची कविता खूप महत्त्वाची आणि खूप छोटी आणि फार मार्मिक आहे. नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर, नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर, अशी शहाण्याची म्हण नदीला नाही माहेर. काय सांगू रे बाप्पांनो तुम्ही अंधाराचे चेले. डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन नदी तरंगत जाते पंख वाऱ्याचे लावून. पुन्हा होऊन लेकरू नदी वाजवते बाळा, पाना फुटतो डोंगरा आणि मग येतो पावसाळा. दुष्काळाचं चित्र बदलायचं असेल तर नदी वाहती राहिली पाहिजे, जलचक्र चालू राहिलं पाहिजे. दुष्काळाची ही निर्मूलनाची ही पूर्वअट आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर मी पुढचे मदतीचे धनादेश सुपूर्द करण्याकरता विनंती करेन विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांना. पुढच्या शेतकरी बंधूंना मी मंचावरती बोलवेन. चतुर्भुज जाधव, लातूरचे चतुर्भुज जाधव, 3 एकर त्यांची जमीन आहे, तरी त्यांच्यावरती शेतमजुरी करायची वेळ आली आहे. शिक्षणाची फी परवडत नसल्यानं मुलांना शिक्षण अर्धवट सोडून किराणा दुकानात काम करायची पाळी आली आहे. बिगारी कामही मिळत नाही आहेत, त्यामुळं अक्षरशः उपाशी राहण्याची वेळ या कुटुंबावरती आली होती. चतुर्भुज जाधव. धन्यवाद चतुर्भुजजी. यानंतरचे शेतकरी आहेत रामराव सूर्यवंशी, लातूरचे रामराव सूर्यवंशी. पावसानं दगा दिल्यामुळं पेरलेलं सोयाबीन हातातून गेलं. मुलींच्या शिक्षणाची चिंता रामरावांना लागली आहे. मोठी मुलगी मोहिनी अभ्यासात हुशार आहे,
लातूरच्या एका महाविद्यालयात कॉमर्सच्या प्रथम वर्षामध्ये ती शिकते. लहान मुलगी पद्मिनी ही गावातच 10वीत शिकते. मुली हुशार आहेत, त्यामुळे त्यांना शिकवण्याकरता सूर्यवंशी दाम्पत्य शेतमजुरी करते. त्यातून दोघांनाही दिवसाकाठी 250-300 रुपये मिळतात, पण त्यात काही भागत नाही. काका आपल्या दोन्ही मुलींच्या शिक्षणाकरता हे पैसे मोठी मदत करणार आहेत. गंगाधर शिंदगिरे लातूरचे शेतकरी आहेत. एकीकडे दुष्काळ आहे, नापिकी आहे, त्यामुळं मुलांच्या शिक्षणाची चिंता आहे. 3 वर्ष झाले त्यांना तोंडाचा कॅन्सर झाला आहे. तोंडाच्या कॅन्सरमुळे त्यांची जीभ कापायला लागली आहे आणि आता त्यांची वाचही गेली आहे. कर्ज आहे, व्याजावरती पैसे घेऊन दवाखान्याचा खर्च केला. मोठा मुलगा कैलास हा पुण्याला स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय. दुसरी मुलगी प्रणाली लातूरमध्ये MSc करते. मुलगा प्रणव हिंगोलीला पॉलिटेक्निक शिकतोय. तर एक विधवा मुलगी आहे, ती त्यांच्याकडेच राहते. त्यांची मुलं खूप हुशार आहे, UPSCचा अभ्यास करतायत आणि एक पॉलिटेक्निकला आहे. काही दिवसांपूर्वी पुन्हा त्यांचं दुसरं ऑपरेशन झालं आहे आणि त्यामुळे त्यांना आता पूर्णच बोलता येणं बंद झालं आहे. पण ते लिहून सांगतात. म्हणजे आमची बातमी जेव्हा होत होती त्यावेळेला ते थोडं बोलू शकत होते, पण आता काहीच बोलू शकत नाही. काका मी इतकंच सांगेन की मला जर झी 24 तासनं मदत केली नसती तर मी आज तुम्हाला इथे दिसलो नसतो. माझ्याकडे उत्पन्नाचं कुठलंच साधन नाही आहे. शिकायला 3 मुलं आहेत, त्यांचा खर्च आणि माझ्या दवाखान्याचा खर्च झेपत नव्हता. त्यामुळं आत्महत्येशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. झी 24 तासनं मला मदत केली, मला जीवन दिलंय. यापेक्षा मला आणखी काय हवंय? मी आज जिवंत आहे. आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत. आपण काहीच काळजी करू नका. तुमची मुलं खूप हुशार आहेत. मुलगा तुमचा UPSCचा अभ्यास करतोय. आम्ही सगळं ते दाखवलंय. पुढचे शेतकरी आहेत लातूरचे रतन पवार. 70 वर्षांचे रतन भीमा पवार, पत्नी सारजाबाई, मुलगा संतोष, सुना आणि 2 नातवंडे असा 6 जणांचा परिवार ग्रामपंचायतीनं दिलेल्या जागेत पत्र्याच्या 2 खोल्यांमध्ये राहतो. 70 वर्षांचे रतन पवार अनेक वर्षांपासून शेतमजुरी करतायत. मात्र आता त्यांच्या डाव्या डोळ्यानं त्यांना काहीच दिसत नाही. ते काम करायचे दुष्काळात, आता त्यांना काहीच काम मिळत नाही आहे. परिस्थिती दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे. म्हणजे ही जेव्हा बातमी आली त्या बातमीचा व्हॉइस ओव्हर करत असताना खूप रडायला आला आमच्या सहकाऱ्यांना. कारण काकांची परिस्थिती खरंच इतकी वाईट आहे. आता दिसणंच बंद झालंय. त्याच्यामुळं त्यांना काम कोणी देत नाही गावामध्ये आणि काम मिळालं तर खायचं, अशी सगळी परिस्थिती आहे. बायको झाली लंगडी, मुलाला शिकविलो, तिला काय नोकरी लागाना. तुम्ही सगळ्या लोक मदत केला म्हणून आम्हाला खायला मिळायला लागले, वस्त्र कपडा मिळलं. आता मुलाकडे तुम्ही लक्ष द्या आणि एवढंच माझी विनंती. शेतकरी आहेत कालूसिंह बयास, त्यांच्या पत्नी या ठिकाणी आल्या आहेत. सौ कालूसिंह बयास यांना मी मंचावरती बोलवतो. नांदेडच्या आहेत त्या. नांदेडचं हे कुटुंब आहे. दुष्काळामुळं हुशार मुलांच्या अभ्यासावर आणि भविष्यावरती परिणाम झाला आहे. बयास यांच्या मुलीला 10वीत 80% गुण होते. फीसाठी 8,000 नसल्यामुळं त्या मुलाला नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला नाही. आमच्या बातमीत त्यांनी जेव्हा ते सांगितलं, शिक्षण व्यवस्थेबद्दल वाईट वाटलं. खरं तर राग आला. शेतीसाठी आणि शिक्षणासाठी काढलेलं कर्ज आहे. दुष्काळामुळं पीकही नाही आणि कामही नाही अशी परिस्थिती. यांची मुलं खूप हुशार आहेत, पण त्या मुलांना चांगल्या कॉलेजला ॲडमिशन घेता आली नाही. सर, मी 7वीपासून कष्ट करायले लेकराला. मला अगोदर असं वाटलं नाही की मला कमी पडेल कधी काय म्हणून. जेव्हा 7वीमध्ये माझा मुलगा स्कॉलरशिपमध्ये आला आणि आमची जात उच्च कुळाची असल्यामुळं आम्हाला आरक्षण कसल्याच प्रकारचं नाही. त्यामुळं मी त्या दिवशीपासून विचार केला. 10वीचा जेव्हा निकाल लागला, मी त्याला 80% 20 पॉईंट घेतल्यानंतर बी इतकं मारलं, सगळं गलीचं लोक बघू लागल्यानंतर त्यानं म्हणलं, आई मला इतकं का मारतेस तू, इतके टक्के घेतले. तरी मी म्हणलं, तू ह्याच्यापेक्षा जर 15% आगाव घेतला असता तर कोणीतरी तुझा आई वडील झालेच असते या जगात, असे म्हणले सर मी. त्यावेळेस माझा मुलगा इतका लढला, 3-4 दिवस त्यानं जेवला नाही. मी 3-4 दिवस सतत त्याला धोंडे काढायला नेले. आता तू कसल्याच प्रकारचं शिक्षण घेऊन कुठं कपड्याच्या दुकानला राहा, आपण बहिणीचं लग्न करूता. त्यानं मला न सांगता लोह्याला टिशी नेऊन टाकली सर. हा माझा मुलगा त्याला 2 शब्द बोला. आम्ही आश्वासन दिलं होतं की त्याच्या शिक्षणाकरता खूप चांगली मदत आम्ही गोळा करू आणि त्यात यशस्वी आम्ही ठरलोय. बाळा, तुझं शिक्षण निदान तुला जी काय डिग्री करायची आहे त्याच्यासाठी मदत होईल, इतके पैसे याच्यात आहे. तू खूप शिक,
आणि खरी परिस्थिती आहे ही, कुठलंही आरक्षण नसलं तरी विश्वास नांगरे पाटील तुझ्या समोर आता उभे तिथे, कष्ट केले आणि जिद्द ठेवली तर नक्की अगदी शेवटच्या अत्युच्च शिखरापर्यंत पोहोचता येतं. ही प्रेरणा घे, आपल्या आईचे आणि वडिलांचे कष्ट विसरू नकोस. मी यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांना विनंती करेल त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. माध्यम हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असतात. शासन नोकरशाहीवरती नियंत्रण ठेवण्याचं महत्त्वाचं काम माध्यमं करत असतात. डॉक्टर निरगुडकर म्हणाले त्याप्रमाणे गोष्टी सांगणं नाही, बदल घडवून आणणं, तो पण सकारात्मक आणि रचनात्मक, हे माध्यमांचं महत्त्वाचं काम आहे. एक परमेश्वराची प्रार्थना आहे, ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याचं मला धैर्य दे, ज्या बदलू शकतो त्या बदलण्याचं सामर्थ्य दे, आणि ज्या बदलू शकतो आणि ज्या बदलू शकत नाही या दोन्हीमधला फरक ओळखण्याचं शहाणपण दे. मला वाटतंय शेतकऱ्यांच्या कुटुंबातला, घरातला अंधार सुरू दे, रात्र सुरू दे, नव्या स्वप्नांचा, नव्या किरणांचा नंदादीप जळू दे. हा दीप आपण प्रज्वलित करण्यासाठी एक सॉर्बिट्रेटची गोळी, हृदयविकाराचा झटका आल्यानंतर जशी महत्त्वाची ठरते तशी सॉर्बिट्रेटची गोळी डॉक्टर निरगुडकर आणि त्यांच्या संपूर्ण परिवारानं या शेतकऱ्यांच्या परिवाराला दिलेली आहे. 8,522 गावं माझ्या ज्युरिडिक्शनमध्ये आहेत. गेले 3 महिने मी 16,500 किलोमीटर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी 2-2दा IG असताना सुद्धा जाऊन आलेलो आहे. मी एकमेव इथं शासनाचं प्रतिनिधी असं मला वाटतं. मी माननीय मुख्यमंत्र्यांच्या 4 दौऱ्यांच्या वेळेला त्यांच्या सोबत होतो. सकाळी 7 वाजल्यापासून मुख्यमंत्री महोदय सुद्धा रात्री 11:30पर्यंत आपले कपडे चिखलानं भरेतोपर्यंत या शेतकऱ्यांच्या शेतात वावरात फिरलेले मी पाहिलेले आहेत. सगळेजण तुम्हाला आधार देण्यासाठी सहसंवेदना घेऊन, तुमच्या पोटी कुठली करुणा किंवा दयेची भावना नाही आहे, सहसंवेदनेची भावना आहे, ती खूप महत्त्वाची आहे. ती तुमच्यासाठी सगळेजण घेऊन आहेत. मी सहज एक चित्रपटातला कलाकार आहे अक्षय कुमार, त्याला तुमची वेदना बोलता बोलता सांगितली. त्याने एका क्षणात कुठलाही विचार न करता 180 शेतकरी दत्तक घेण्याचं स्वतः ठरवलं. पुढच्या 6 महिन्यासाठी प्रत्येकी 50,000 रुपये, जवळजवळ 90 लाख त्यांनी देऊ केले. आणि परवा एका त्याच्या एलिट लोकांच्या फॅशन शोमध्ये त्यांनी तुमच्या वेदना दिल्लीमध्ये एका कार्यक्रमात सांगितल्या. त्या एका शोमधनंच त्याला 50 लाख रुपये मिळाले आणि ते मुख्यमंत्र्यांच्या साहित्याने दिला. जलयुक्त शिवार योजनेसाठी त्यांनी देऊ केले. मी शेतकऱ्याचा मुलगा, माझ्या नावातच नांगर आहे, मी शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मी तुमच्या पुढे उभा आहे. माझे वडील प्राथमिक शाळेतलं शिक्षणसुद्धा त्यांचं झालेलं नाही आहे. मोडक्या तोडक्या मराठीत, मला आठवतंय मी कॉलेजला कोल्हापूरला असायचो, मुंबईला असायचो. कोल्हापूरला असताना ऊसाच्या पट्ट्या वर्षाकाठीला मिळायच्या, पण कर्जातच दिवस जायचे. पण आडत दुकानदाराकडनं तुला जेवढं पैसे लागतील तेवढं दे. कधीही त्यांनी मला त्यांच्या वेदना, त्यांना होणारा त्रास, पोटाला चिमटे काढून मला पैसे पाठवले. मोडकं तोडकं पत्र, पोस्टकार्ड मला ते लिहायचे. कसं बाबा जेवण असतंय, काय असतंय, तुला व्यवस्थित अभ्यास करायला वेळ मिळतो का, राहायची सोय कशी आहे. पण खाली एक ओळ न चुकता मराठीतनं लिहायचे, मोडक्या तोडक्या मराठीतनं, की भावड्या, मला गावाकडे प्रेमानं भावड्या म्हणतात, की भावड्या मी जिवंत असे तोपर्यंत तुला एकदा लाल दिव्याच्या गाडीतनं आलेलं मला पाहायचं आहे. त्या माझ्या अडाणी बापासाठी मी बुडाला फोड येईतोपर्यंत आणि पेकाट मोडे तोपर्यंत अभ्यास केला. बहिणाबाईंची कविता आहे, मन जहेरी जहेरी त्याचे न्यारे तंतर, अरे इच्चू साप बरा त्याला उतारे मंतर, मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात, आता होतं भुईवर गेलं गेलं आभायात. जहर घेऊ नका म्हणून जी सुरुवातीची गीतानं दिलेली जी, म्हणजे खूप आतमध्ये कसं तरी झालं. लढायचं आहे, तुम्ही मालक आहे. मला, मी भोगले साहेबांना सांगतो की चप्पल तिथं काढून येत आहेत. अरे आमच्या ऑफिसात आला तर ह्या शेतकरी राजा बळीराजा खाली बसतो. अरे तुम्ही मालक आहात, आम्ही तुमचे सेवक आहोत. सगळेजण आम्ही तुमचे सेवक आहोत. तुमची सत्ता आहे, तुम्ही खरे मालक आहात. तुमच्या सेवेसाठी आम्ही आहोत. आणि म्हणजे नैराश्य सोडून द्यायचं आहे, लढायचं आहे. सुरुवातीला जो मेसेज दिला,
खरं तर इथं अनेक विद्यार्थी त्यांच्या शिक्षणासाठी मदत देण्याचं झिनं योजलेलं आहे. शेतकऱ्यांची मुलं ही रानफुलासारखी असतात. या रानफुलांना जर काळी कसदार जमीन, चांगला सूर्यप्रकाश, चांगलं खत पाणी मिळालं तर ती अशी रुजतात, अशी उमलतात, अशी फुलतात की त्यांच्यासमोर मोठमोठ्या मुंबई पुण्यासारख्या शहरातले कमळ, मोगरे, गुलाब सगळे फिके पडून जातात. अनेक मुलं आहेत जी 90%, 95% मार्क मिळवणारी आहेत, UPSCचे अभ्यास करणारे आहेत. निश्चित या आधाराचा त्यांना फायदा होईल. एक कविता जी प्रेरणा देणारी आहे ती सांगून माझं मनोगत संपवतो. कुसुमाग्रजांची कविता आहे. ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहुणी, गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुनी, माहेर वाशिन पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली, भिंत खचली, चूल विजली, होते नव्हते गेले, आठवणीला डोळ्यामध्ये फक्त पाणी ठेवले, कारभारणीला घेऊन सरसंगी आता लढतो आहे, चिखळगाळ गाळतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नकोत सर मला, जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कना, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. झी 24 तासने ही लढण्याची जी प्रेरणा आपल्याला दिलेली आहे ती प्रेरणा घेऊन आपल्या मुलांना मोठं करण्याचं स्वप्न बघून इथून जायचं आहे. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. व्यासपीठावरती आमंत्रित करेन, विनंती करेन ख्यातनाम उद्योजक राम भोगले यांना. त्यांनी पुढचे धनादेश आमच्या शेतकरी बंधू भगिनींना सुपूर्द करायचे आहेत. सरस्वती कदम नांदेडच्या शेतकरी आहेत, त्यांची कन्या त्यांच्याबरोबर आली आहे, काशीबाई केशव कदम. मी आपल्याला मंचावरती बोलवतो. कर्ज, नापिकी आणि जमिनीच्या वादातून त्यांचे पती केशव कदम यांनी आत्महत्या केली. त्यांच्या मागे बायको सरस्वती कदम, 3 मुलं, वृद्ध सासू सासरे आहेत. दुष्काळामुळं कामही मिळत नाही तरी अत्यंत जिद्दीनं सरस्वतीताई संसाराचा गाडा हाकण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यांची अत्यंत चुणचुणीत मुलगी काशीबाई ही सतत त्यांच्या पाठीशी असते. काशीला या कार्यक्रमामध्ये आवर्जून बोलायचं आहे. तिने आल्यानंतर माझी भेट घेतली. तिने सांगितलं की या सगळ्या मदतीचा तिला किती फायदा होणार आहे ते. आणि काशीने येताना सांगितलं होतं सर तिला आपल्या सगळ्यांशी संवाद साधायचा. नमस्कार, मी काशी कदम फ्रॉम कोंडा. माझे वडील 11 मार्च 2015 रोजी आत्महत्या केली. आम्ही 3 बहिणी आणि 1 भाऊ आहे मला. तो माझा भाऊ सगळ्यात छोटा आहे आणि 1 बहीण होती, तिचं 3 वर्षापूर्वी लग्न झालं. तर तिच्या लग्नासाठी माझ्या वडिलांनी जे SBI बँकेचं जे लोन घेतलं होतं ना, 80,000चं लोन घेतलं. तर त्याचं आता माझ्या डोक्यावर 1,35,000 रुपये झालेलं आहे त्याचं व्याज. आणि मग असं शाहूकारी पण असं व्याज झालेलं आहे. आणि मी आता घरामध्ये माझ्या पाठीमागं मला आईला भाऊ नाही आहे, वडिलांना पण भाऊ नाही आहे, आजोबा आहेत पण ते म्हातारे आहेत. म्हणजे एका ठिकाणी बसले तर त्यांना दुसरीकडे पण असं चालता पण येत नाही. तर आता घरातील करता धरता पुरुष नाही आहेच, पण करणारी मीच आहे. माझं BSc फर्स्ट इयरला मी ॲडमिशन घेतले. जेव्हा माझ्या वडिलांची डेथ झाली तर त्याच्या 7व्या दिवशी आमदार आले होते आमच्या घरी. तर त्यांनी तेव्हा मीडियामध्ये सांगून टाकले की हे म्हणजे 3 मी आणि माझी 10वीला 1 बहीण आहे ती आणि छोटा भाऊ 7वीचा, 3घांना मी दत्तक घेईन. तर दत्तक घेईन म्हणली. आणि जेव्हा घेईन म्हणली तेव्हा जेव्हा मी ॲडमिशनला गेले फॉर्म वगैरे भरली, सगळे भरले. जेव्हा ॲडमिशन फॉर्म सबमिट करायला गेले त्यांनी अगोदर सांगितलं नाही. जेव्हा सबमिट करायला गेले ना तेव्हा म्हणले पैसे पाहिजेत मला. आणि तेव्हा मी फक्त 200 रुपये घेऊन गेले होते. नांदेडला जाणं येणं 100 रुपये लागतात तिकीट आणि 100 रुपये असेच राहावं म्हणून घेऊन गेले होते घरून.
तर त्यावेळेला त्यांनी माझ्याकडून होते तेवढे माझ्याकडे म्हणजे गेले होते ना मी, तर 150 रुपये माझ्याकडे उरले होते, तेवढे सुद्धा त्यांनी माझ्याकडून काढून घेतले, तेवढ्याला तेवढे. आणि आता म्हणजे मी एबीसी म्हणून एक ते फॉर्म भरले, तर तेव्हा मला 1000 रुपये होती ॲडमिशन फीस. तर आता ते 150 रुपये भरली, तर आता बॅक बॅलन्स म्हणून माझ्या अकाउंटवर 850 रुपये अजून बाकी आहेत. आणि आता सेमिस्टरची म्हणजे 17 नोव्हेंबरला आमचं सेमिस्टर आहे, तर सेमिस्टरची फीस सुद्धा मी असंच म्हणजे जेव्हा त्यांनी मला हॉस्टेलचं तेवढं त्यांनी केले माझं, पण हॉस्टेलच्या रूममेटनी असं गोळा करून माझी सेमिस्टरची 290 रुपये फीस भरली. तर त्यांचं पण धन्यवाद. आणि माझं तर होईल थोडंफार रडत पडत, पण माझ्या छोट्या भावांचं शिक्षण माझ्यावर अवलंबून असल्यामुळं जी मला मदत केली त्याबद्दल धन्यवाद. यांना दुष्काळाचं बळी म्हणायचं की व्यवस्थेचे बळी, हा खूप मोठा प्रश्न आहे. पण ताई खूप अभिमान वाटतो, या मुलीच्या रूपानं मुलगा आहे तुमच्या पदरात. आता मुलगा मुलगीमध्ये काही फरक नाही आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका. उत्तम पवार पुढचे आमचे शेतकरी बंधू आहेत. उत्तम पवार 7 जणांचं कुटुंब आहे, 1 एकर 8 गुंठे जमीन आहे. दुष्काळानं काही उगवलंच नाही आहे, परिणामी त्यांना मजुरी करायला लागते. दुष्काळामुळं काम मिळत नाही, मातीनं सारवलेलं आणि पत्र्याचं अगदी साधं घर आहे उत्तमरावांचं, त्यात ते राहतात. राम भोगले सरांनी मदतीच्या धनादेश द्यावे अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. 5 ते 6 वर्ष झालं, वर्षानुवर्ष पाऊस कमीच व्हायला लागला आणि खर्च जास्त वाढायला लागला. खताचं बियाचं प्रमाण दरवर्षी वाढायला लागलं आणि पाऊस वर्षानं कमीच व्हायला. 4000चा माल झाला की 2500चा, 2500 झाला की 1500चा. गेले वर्षीपासून 200 रुपयाचा माल नाही मला. अक्षरशः उपटून टाकलेले आहे आमदार, सोयाबीन उपटून टाकलेलं आहे आमदार. अजिबात माल नाही, 200 रुपयाचा माल नाही गेल्या वर्षीपासून. काही प्रतिक्रिया आम्ही तुमची नक्की दाखवू. आणि खरंच मध्यंतरी एक मेसेज फिरत होता की काजू बदाम महाग झाले म्हणून आम्ही बॉम्बाबॉम्ब करत नाही, शेतकऱ्याचा माल महाग झाला म्हणून तुम्ही बॉम्बाबॉम्ब करू नका, ज्यांना वाटतो त्यांनी खावा. ही अशी परिस्थिती आहे, काबाड कष्ट करायचे आणि 200 रुपयाचाही माल झाला नाही. आपल्याला जर खरंच ही परिस्थिती बदलायची असेल तर माध्यम म्हणून आम्ही खरंच सतत आम्ही ओरड करतो त्याकडं या व्यवस्थेनं बारकाईनं पाहण्याची गरज आहे. पुढचे आमच्या शेतकरी ताई आहेत सुधाकर रायमाले, यांच्या सौ या ठिकाणी आल्या आहेत, ते या ठिकाणी येऊ शकले नाही आहेत. सौ सुधाकर रायमाले नांदेडच्या. सुधाकरराव अर्धांगवायूमुळं जागच्या हलू शकत नाही आहेत. घरी त्यांच्या पत्नी आहेत, 2 मुलं आहेत, मुलगी 10वीला आणि मुलगा 7वीत शिकतोय. चंद्रभागाताई, आपण मंचावरती या चंद्रभागाताईंवरती ही सगळी जबाबदारी आहे घरची. गावामध्ये एक मंदिर आहे आणि खरंच या कुटुंबाची अशी परिस्थिती आहे की त्या मंदिरामध्ये पंक्ती दिल्या जातात. त्या पंक्तीत जर जेवायला मिळालं तरच या कुटुंबाला पोटभर जेवायला मिळतं, नाहीतर दुष्काळानं अशी परिस्थिती आहे की या परिवाराला एक वेळ जेवायला लागतं. चंद्रभागा सुधाकर आहे मला, त्यांची ही झाली अर्धा अंगी वायू, त्याला खूप दाखविलं पण काही विलाज झाला नाही. मला आई नाही, वडील नाही, सगळं जाऊन माशी झालं. माझ्या 3 लेकीचे लग्न झाले, माझं लग्न चुलत्यानं करून दिलं. माझा मुलगा छान हुशार आहे आणि माझ्या मालकाला 1-2 लाख रुपये जिथं नाही तिथं मी नेऊन दाखविले. माझी मुलगीसुद्धा हुशार आहे, तर नाईला जाणं महादेवाच्या मंदिरात आमच्या इथं कार्यक्रम होत आहे, तिथं सुद्धा पण माझे लेकरं जेवते. तर खूप म्हणाले मीडियावाल्यानं सुद्धा माझ्या लेकराची परिस्थिती बघून शिनी विचारलं, बाळा तू काय करशील? मीडियावाल्याला सुद्धा सगळ्या महाराष्ट्रानं TV वर सुद्धा बघितलं. म्हणला मी शाळा शिकून मोठा होईल. त्यानं सुद्धा मीडियावाल्याने माझ्या लेकराला मदत करून 1000 रुपये दिले कपड्याला. मीडियावाल्याचे मी आभार.
आम्ही कायम छोट्या म्हणजे चित्रपटात काम करणारी जी छोटी मुलं असतात त्यांचं कौतुक करतो, त्यांना टी व्हीवरती दाखवतो, त्यांच्यावर गप्पा मारतो, अर्ध्या तासाचे एपिसोड करतो. पण आमच्या ग्रामीण भागामधल्या या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांनाही आलं पाहिजे टी व्हीवरती. बाळा, काय नाव तुझं? माझं नाव माधव माधव सुधाकर रायमले. बरं, कुठल्या वर्गाला शिकतोस तू? 7वी वर्गात. बरं, आता छान अभ्यास करणार तू. मी विनंती करतो कार्यक्रमाच्या शेवटापूर्वी उद्योगपती राम भोगले यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. भोगले सर. झी 24 तास ही वृत्तवाहिनी आणि DNA वृत्तपत्र यांच्या माध्यमातनं अनेक शेतकऱ्यांच्या व्यथा आणि कथा महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात लोकांसमोर मांडण्यात आल्या. आणि हे मांडण्याकरता ज्यांनी पुढाकार घेतला आणि या दोन्ही माध्यमांचे प्रतिनिधी म्हणून आज इथे उपस्थित आहेत ते डॉक्टर उदय निरगुडकर, या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो. आभार एवढ्याकरता की समाजात मदत करण्याची इच्छा असलेले अनेक जण असतात, पण नक्की मदत कशी करावी हे त्यांना कळत नसतं. आणि केलेली मदत सरकारच्या माध्यमातून दिली तर ती योग्य व्यक्तींपर्यंत पोचेल असा विश्वास आता लोकांच्यात राहिलेला नाही. ही दुर्दैवाची परिस्थिती आहे, पण सत्य आहे. त्यामुळे झी 24 तास सारखं एखादं माध्यम जेव्हा पुढे येतं, प्रत्यक्ष शेतकऱ्यांची गाठ या माध्यमातनं लोकांशी करून देतं, तेव्हा लोक मोठ्या प्रमाणावर पुढे येतात आणि मदतीचा हात देतात. हे आजच्या या कार्यक्रमातनं आपणा सर्वांना दिसून आलंय. मी झी 24 तासचे DNAचे परत एकदा मनपूर्वक आभार मानतो आणि माझ्या सर्व शेतकरी बांधवांना भगिनींना अशी विनंती करतो की मदत देणारे मदत देत राहतील, पण ही मदत कधीपर्यंत घ्यायची याच्याविषयी आपण मनाचा निश्चय करायला पाहिजे. आर्थिक अडचणी असतात, आजूबाजूची परिस्थिती अतिशय वाईट असते आणि आपण सातत्याने असं म्हणत असतो की याची जबाबदारी ही सरकारवर आहे, ही समाजावर आहे, ही दुसऱ्या कोणावर तरी आहे. त्या सगळ्यांनी ही परिस्थिती बदलण्याकरता प्रयत्न करायला पाहिजेत. मी एकटी किंवा मी एकटा काय करणार आहे? जोपर्यंत आपली अशी मानसिकता आहे तोपर्यंत आजूबाजूची परिस्थिती बदलण्याची कुठलीच शक्यता नाही आहे. मराठीत एक म्हण आहे की जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. आपण जर सरकारवर अवलंबून राहिलो, आपण जर इतर कोणावर अवलंबून राहिलो तर परिस्थिती बदलेल का? तर ती तात्पुरती बदलेल. कदाचित 2 दिवस, 5 दिवस, 10 दिवस, कदाचित 2 वर्षाची मदत मिळू शकेल, पण ही कायमस्वरूपी बदलायची असेल तर कष्ट आपल्यालाच करणं आहे. कारण दुसरी एक म्हण आहे की जो स्वतःला मदत करतो त्यालाच देव मदत करतो. जो प्रार्थना करतो त्याला देव मदत करत नाही, जो स्वतःला मदत करतो त्यालाच देव मदत करतो. त्यामुळे मानसिकता बदलणं हे अतिशय आवश्यक आहे. खंबीर राहणं हे अतिशय आवश्यक आहे. तुम्हीच जर धीर सोडलात तर तुमच्या पाठीवर हात ठेवायला आलेली मंडळी 1-2 दिवस तुमच्या पाठीशी उभी राहतील. जन्मभर ती तुमच्या पाठीशी उभं राहू शकतील याची शक्यता नाही. पण तुम्ही मानसिकता बदलली तर तुमची मानसिकता ही जन्मभर तुमच्याच बरोबर राहणार आहे आणि तीच लढण्याची शक्ती आणि पाठबळ तुम्हाला देणार आहे. त्यामुळे आज झी 24 तासनी तुमच्या पाठीवर हात ठेवण्याकरता समाजाला आव्हान केलं. समाजही मोठ्या प्रमाणावर तुमच्या पाठीशी उभा राहिला. पण ही परिस्थिती बदलायची असेल तर खंबीर तुम्हालाच व्हावं लागणार आहे. झी मराठी किंवा झी 24 तास ही माध्यमं आपल्याला आयुष्यभराकरता पुरणार नाही आहेत, अगदी त्यांची मनापासून इच्छा असली तरी. सरकारही हे सगळं सोडवू शकेल का? तर आज अशी परिस्थिती नाही आहे. सरकार खूप करण्याच्या मानसिकतेत असलं तरी त्याची क्षमताच नाही आहे. ही परिस्थिती आहे. त्यामुळे ते विरोधी पक्षांचं सरकार आहे का सत्ताधारी पक्षाचं सरकार आहे, एका पक्षाचं आहे का दुसऱ्या पक्षाचं आहे, यांनी परिस्थितीत फारसा फरक पडत नाही. तो फरक पडायचा असेल तर तुम्हाला आम्हाला आपली मानसिकता बदलावी लागेल. प्रश्न पाण्याचा आहे. पुरंदरे साहेबांनी अतिशय थोडक्यात सांगितलं की पाणी उपलब्ध असलं तर शेती चांगली होऊ शकते.
परत एकदा सांगतो की कारखानदार म्हणून आम्ही प्रचंड पाणी वापरतो, शहरी माणसं म्हणून आम्ही खेड्याचं पाणी आमच्याकडे पळवून आणतो, सत्य परिस्थिती आहे. पण हे जर बदलायचं असेल आणि शहराची आणि उद्योगाची पाण्याची गरजही भागायची असेल तर पुरंदरे साहेब म्हणाले तसं पाण्याचा योग्य वापर करायला शिकलं पाहिजे, नवे पाण्याचा पुनर्वापर करायला शिकलं पाहिजे. एकदा वापरून संपणार नाही तर अनेक वेळा ते पाणी वापरावं लागेल. याच्याकरताचं तंत्रज्ञान आपल्याकडे उपलब्ध आहे, पण ते वापरायला आपण तयार होत नाही. त्याची तयारी मनाची करावी लागेल आणि असे प्रयत्न आजूबाजूला होत आहेत, त्याला आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. आपली मानसिकता बदलून खंबीरपणे परिस्थितीशी लढलं पाहिजे. त्याकरता मी आपणा सर्वांना शुभेच्छा देतो. बोगले सर, आपले आभार. आपण सर्वजण या कार्यक्रमाकरता उपस्थित राहिलात आणि शेतकऱ्यांच्या या लढ्याला आमच्या सोबत साथ दिली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार. या अभियानाकरता 5 लाख रुपयांची मदत देणारे मालेगावचे 91 वर्षांचे विठ्ठल शेठ बाकरे, 4.25 लाख रुपयांची एकरकमी मदत करणारे दुबईचे फैयाज डबीर, अमेरिकेहून तशाच पद्धतीचा मदतीचा हात पुढे करणारे चिन्मय आठवले, युकेचे सचिन आणि शीतल बोर्डे, दीपक आणि पल्लवी दावखर, अमेय आणि सुखदा खानवलकर, पुण्याचे अंकित आणि वैष्णवी वाघ, वैभव आणि विकल्प शेतकर या दात्यांचे खास आभार. तसंच MGM कॉलेजचेही मनपूर्वक आभार. त्याशिवाय ज्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांकरता मदत दिली त्या झी 24 तासच्या सर्व ज्ञात अज्ञात प्रेक्षकांचे आणि DNA च्या वाचकांचेही खास आभार. MGM संकुलाचे पुन्हा एकदा विशेष आभार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.